जिथे प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव आहे, जिथे मनाला मिळते खरी शांतता. स्वागत आहे तुमचं अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीत. आज आपण निघालोय एक खास प्रवासाला, अक्कलकोट, जिथे श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना मार्ग दाखवला, मनात एक वेगळीच ओढ आणि श्रद्धा घेऊन. हॅलो. नमस्कार मंडळी. आमच्या प्रवासाची सुरुवात झाली कोल्हापूरपासून. कोल्हापूर ते अक्कलकोट जवळपास 284 किलोमीटरचा हा प्रवास तुम्ही मॅपवर पाहू शकता. आमच्या प्रवासाची सुरुवात सकाळी 10 वाजता झाली. आम्ही सांगली, मिरज, मंगळवेढा, सोलापूर ते अक्कलकोट असं जवळपास 5-5.5 तासाचा प्रवास करत 3:30-4 वाजेपर्यंत अक्कलकोटला पोहोचलो. जर तुम्ही सिंधुदुर्गवरून प्रवास करत असाल तर यात तुम्ही 140 किलोमीटर ॲड करून चला. जवळपास 425 ते 430 किलोमीटरचा हा प्रवास होणार आहे. सोलापूर हायवेच्या साईडलाच थांबून आम्ही सगळ्यांनी थोडा नाश्ता केला. अक्कलकोटला आम्ही पहिल्यांदाच गेलेलो, त्यामुळे आम्हाला कुठे राहायचं, काय करायचं काहीच माहीत नव्हतं. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्याकडून येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ तसेच उत्तम प्रकारच्या रूम्स, यात्रीनिवास यांची देखील सोय केली आहे. आम्ही सर्वांनी यात्रीनिवासमध्ये एक रूम बुक केली आणि थोडा वेळ रेस्ट करून आम्ही स्वामींच्या दर्शनाला निघालो. स्वामी समर्थांचा पूर्णाकृती पुतळा पाहून आम्ही वटवृक्ष मंदिराकडे निघालो. वटवृक्ष मंदिर हे अक्कलकोटमधील सर्वात पवित्र आणि मुख्य धार्मिक स्थळ आहे. इथे श्री स्वामी समर्थ महाराज 20 वर्षांपेक्षा अधिक काळ वटवृक्षाखाली बसून भक्तांना उपदेश देत होते. त्यामुळेच या मंदिराला वटवृक्ष मंदिर असेही म्हटले जाते. हाच तो पवित्र वटवृक्ष जिथे स्वामी समर्थांनी बसून हजारो भक्तांचे जीवन बदलले. इथे बसलं की मनाला एक वेगळी शांतता मिळते. वटवृक्ष मंदिराच्या येथे भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी स्वामींची प्रतिमा देखील बनवली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. स्वामींच्या भेटीने एक मनाला वेगळाच अनुभव मिळाला. वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेतल्यावर आम्ही निघालो श्री गुरु मंदिर बाळप्पा महाराज मठ येथे. आम्ही अक्कलकोटमध्ये नवीन असल्याने आम्हाला येथील ठिकाणे जास्त काही माहीत नव्हती. मग आम्ही एक ऑटो केली आणि त्यातूनच सगळी ठिकाणे कव्हर केली. तुम्ही पण नवीन असाल तर नक्कीच ऑटोने फिरणं प्रेफर करा. हा आहे अक्कलकोटच्या पवित्र भूमीत वसलेला बाळप्पा महाराज मठ, जिथे गुरुभक्तीचा खरा अर्थ समजतो. स्वामी समर्थ यांचे परमशिष्य बाळप्पा महाराजांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गुरुसेवेत अर्पण केला आणि त्याच भक्तीची अनुभूती इथे प्रत्येक कोपऱ्यात मिळते. शांत, साधं आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं हे ठिकाण जिथे बसल्यावर मन आपोआपच स्थिर होतं. येथे बाळप्पा महाराजांची समाधी देखील आहे. तसेच स्वामींच्या पाऊलखुणा देखील तुम्ही येथे पाहू शकता. त्यानंतर आम्ही गेलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीच्या इथे. सोळप्पा महाराजांच्या घरात स्वामींनी जवळपास 21 वर्ष वास्तव केलं आणि नंतर तेथेच समाधी देखील घेतली. तुम्ही जर नीट पारखून बघितलात तर स्वामींची समाधी आहे त्याच्या मागे खंडोबा, माळसा आणि भानू या देवांना स्थान देऊन स्वामींनी तेथे समाधी घेतली आहे. जसा वर गाभारा दिसतोच तशी त्याच्या खाली देखील एक ब्रह्मानंदी गुहा आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाच सोळप्पा महाराजांचं जुनं घर आहे. तेथे तुम्हाला स्वामींचा अंगरखा, रुद्राक्षमाळ, रक्तचंदन पादुका, मेण्यातील त्रिशूळ खड्ग, ओरिजिनल फोटो बघण्यास देखील भेटेल. त्यानंतर आम्ही पोहोचलो श्री खंडोबा मंदिर येथे. श्री स्वामी समर्थांचे आगमन स्थान. श्री स्वामी समर्थांचे आगमन झाले ते अश्विन शुद्ध पंचमीला, म्हणजेच ललिता पंचमी, शके 1779च्या नवरात्र काळात. श्री स्वामी समर्थांनी सर्वप्रथम काही काळ या मंदिरात वास्तव केल्याने
त्यास प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान मानले जाते. श्री खंडोबा देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित चैतन्य पादुका मंदिर. हे देखील मंदिर अक्कलकोटला आलात तर नक्की पहा. ही सर्व ठिकाणे बघून झाल्यावर आम्ही पुन्हा अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिराच्या येथे आलो. तेथेच अन्नछत्र देखील असते. आम्ही रात्री 8 वाजता महाप्रसादाचा लाभ घेतला आणि ती रात्र अक्कलकोटमध्येच काढून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तेथून निघालो. ते म्हणतात ना, इरादे शेकडो बनते हैं, बनकर टूट जाते हैं. अक्कलकोट वही आते हैं जिन्हें स्वामी समर्थ महाराज खुद बुलाते हैं. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. तुम्ही जर अक्कलकोटला पहिल्यांदाच जात असाल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कुठे राहायचं, कसं जायचं याबद्दल माहिती देऊ. जर अक्कलकोटचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.